नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा परिषद पदभरती 2023मध्ये या ठिकाणी नवीन जाहिरात येऊन तुम्ही फॉर्म भरलेले होते. राहिलेले ज्या परीक्षा होत्या मित्रांनो, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका आणि ग्रामसेवक, यासाठी मित्रांनो आता परीक्षा ज्या आहेत 21 तारखेला पूर्णपणे या ठिकाणी ह्या नॉन पेसाच्या संपलेल्या आहेत. अजून मित्रांनो परीक्षा राहिलेल्या आहेत, त्या म्हणजे या ठिकाणी पेसामधील टोटल 13 जिल्हा परिषदेच्या. तर त्याचेही बद्दल मित्रांनो मागील व्हिडिओमध्येच तुम्हाला अपडेट दिलेले, त्याबद्दल आज जसं अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. परंतु सध्या जे पेपर तुमचे झाले त्याबद्दल बरेच विद्यार्थी कमेंट करून विचारतात की सर याचा निकाल कधीपर्यंत लागेल, त्याचबरोबर मित्रांनो याचा निकाल कसा लागेल आणि पुढील पेपर जे आहेत राहिलेले कधी होतील, असे प्रश्न विचारतात. तर तीच सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर तुमचा पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे आरोग्यसेवक, आरोग्यसेविका आणि ग्रामसेवक यांच्या आता परीक्षा झाल्यात 21 जूनला. तर याचे निकाल कधीपर्यंत लागतील, तर एक अंदाजित माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. निकाल कधीपर्यंत लागू शकतात, त्याची पुढची प्रोसेस काय असते, निकाल लागल्यानंतरची निकाल कशा पद्धतीने लागेल मित्रांनो, कसे तुमचे सिलेक्शन होणार आहे तेही सांगणार आहे. तर बघा, सर्वात अगोदर मित्रांनो सर्व जिल्हा परिषदेचे निकाल वेगवेगळे लागतात. प्रत्येक जिल्हा परिषदचे एकत्र निकाल लागत नाही. परीक्षा जरी एकाच दिवशी तुमची झालेली असली तर प्रत्येक जिल्हा परिषदच्या वेबसाईटवरती तुम्हाला निकाल लागलेला पाहायला भेटेल. जसा निकाल लागेल मित्रांनो आरोग्यसेवकचा किंवा ग्रामसेवकचा, तशी PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिली जाईल. त्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल आत्ता जॉईन करून ठेवा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो आता झालेल्या परीक्षेचा निकाल अंदाजित माहितीनुसार मी सांगतोय मित्रांनो तुम्हाला कधीपर्यंत लागेल, त्याच तारखेला लागेल असं काही नाही मित्रांनो, एक अंदाजित माहिती. कारण आतापर्यंत जे निकाल लागलेत मित्रांनो, आतापर्यंत भरपूर साऱ्या परीक्षा झेडपीच्या झालेल्या आहेत, त्याचे निकालही लागलेले आहेत. तर त्यावरनं ही माहिती मी माझ्या मतानुसार सांगत आहे. त्या अंदाजावरनं तुमचे यावरचं काय मत असेल, कधीपर्यंत लागू शकतो, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकता, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना समजेल. तर बघा मित्रांनो, एका जिल्हा परिषदचं आपण उदाहरण पाहूयात की निकाल लागायसाठी किती दिवस लागू शकतात. एक आपण निकाल बघूयात तो कधी लागलेला होता. तर बघा मित्रांनो, तुमच्यासमोर एक निकाल जो आहे या ठिकाणी एका पदाचा तुमच्यासमोर मी ओपन करून दाखवतो. जसं की मित्रांनो पहा, हा जो निकाल आहे या ठिकाणी एका जिल्हा परिषदचा लागलेला आहे. पहा या ठिकाणी पाहू शकता, जिल्हा परिषद नांदेडचा आहे. फार्मसी ऑफिसरचा हा निकाल लागलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, याची परीक्षा झालेली असेल त्याच्या संदर्भात, आणि कसा निकाल लागतो तेही तुम्हाला सांगणार आहे मी. बघा, 26 डिसेंबर 2023ला परीक्षा झाली होती. पहा 26 डिसेंबर 2023ला, आणि हा जो निकाल लागला याच्यावरती साईन कधीचे पहा, या ठिकाणी ही डिजिटल साईन असते मित्रांनो. IBPSचे जे या ठिकाणी हेड असतात, IBPS हा निकाल देते अगोदर, एक सर्वसाधारण गुणवत्ता यादी देते. तुम्हाला निकाल कसा लागतो ते पुढं मी तुम्हाला सांगतो व्हिडिओच्या शेवटी. बघा याच्यामध्ये साईन डेट पाहू शकता कधीची आहे, या ठिकाणी 19/2/2024ची डेट आहे. ह्या डेटला ह्या जिल्हा परिषदचा निकाल लागला आहे. कुठले? फार्मसी ऑफिसर नांदेड झेडपीचा. असा वेगवेगळा निकाल लागतो. प्रत्येक जिल्हा परिषदचा एकाच दिवशी निकाल लागेल असं काही नाही. प्रत्येक जिल्हा परिषदची वेगवेगळी PDF फाईल जी आहे त्या या ठिकाणी काय होते, तुमच्या नावासकट मित्रांनो या ठिकाणी काय होते, वेबसाईटवरती अपडेट केली जाते. ठीक आहे, त्याच्यामुळं तुम्ही ज्या जिल्हा परिषदमध्ये अप्लाय केलं आहे ती कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या जिल्हा परिषदनुसार निकाल लागणार आहे, जेणेकरून कुणी कुठं फॉर्म भरला आहे तेही समजेल. ठीक आहे, तर त्यानुसार तुमचा प्रत्येक जिल्हा परिषदचा वेगवेगळ्या तारखेला निकाल लागणार आहे. याच्यामध्ये पाहू शकता 19/2/2024ला हा निकाल लागला. परीक्षा तुमची या ठिकाणी कधी झालेली आहे, जवळपास 26 डिसेंबर 2023ला. तर बघा याच्यामध्ये निकाल कधी लागला आहे, 19/2/2024ला. 2024च्या दुसऱ्या महिन्यामध्ये निकाल लागला आहे, म्हणजेच 1 महिना 24 दिवस या ठिकाणी हा निकाल लागायला परीक्षा झाल्यापासून लागलेले मित्रांनो. ठीक आहे, आचारसंहितेच्या अगोदरच हा जवळपास निकाल लागलेला आहे. 1 महिना 24 दिवस लागलेले. तर विचार करा मित्रांनो, तुमच्या आत्ता परीक्षा 21 जूनला झालेल्या आहेत. आरोग्यसेवकच्या जवळपास 18-19 तारखेला परीक्षा झालेल्या आहेत. तर त्याच्यानंतर मित्रांनो 1-2 महिने तुम्हाला या ठिकाणी किंवा 1.5 महिने या ठिकाणी निकाल लागायसाठी लागू शकतात. हे मागचे कसे निकाल प्रसिद्ध झालेत त्याच्यावरून मी तुम्हाला सांगतोय, एक अंदाजित माहिती सांगतोय. त्याच्या अगोदरही मित्रांनो निकाल लागू शकतो. का तुम्हाला सांगतोय, त्याच्या अगोदरही लवकर निकाल लागू शकतो असं का सांगतोय मी, कारण की मित्रांनो नंतर आचारसंहिता आहेत आणि निवडणुका येणार आहेत. आपल्याला माहिती असेल महाराष्ट्राच्या निवडणुकांना आचारसंहिता येणार आहे. त्या पार्श्वभूमीवरती मित्रांनो ह्या नियुक्त्या आणि तुमचे निकाल जे आहेत ते लवकर दिले जाऊ शकतात. तसे आदेश दिले जाऊ शकतात IBPS कंपनीला लवकरात लवकर निकाल द्या म्हणून. तर त्याच्यामुळे लवकर ही निकाल लागू शकतो. अजून एक कारण आहे ते म्हणजे या ठिकाणी ह्या परीक्षा ऑनलाईन झालेल्या आहेत. ऑनलाईन परीक्षा झाल्यानंतर ऑनलाईन जो डेटा असतो त्यासाठी जास्त वेळ लागत नाही शॉर्टिंगसाठी वगैरे. तर ऑनलाईन परीक्षा झाल्यामुळे लवकरात लवकर देखील निकाल तुमचे येऊ शकतात. तर ही निकाल कधी लागेल
लागेल त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो, एक अंदाजित माहिती दिलेली आहे. त्याच्या अगोदर जसा निकाल लागेल किंवा अपडेट येईल याच्याबद्दलचं काही विभागामार्फतचं, तर तसं तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल. तर बघा आता निकाल कसा लागेल, कोणाची निवड होते, कशा पद्धतीने निवड होते, तुमचं नाव यादीमध्ये किती मार्क्स असल्यानंतर येतं. तर बघा जाहिरातमध्ये मित्रांनो एक पुणे झेडपीची जाहिरात तुम्हाला सांगतो, त्याच्यामध्ये 62 पेजवरील या ठिकाणी 62 पेजपैकी 19 पेजवरती ही माहिती दिली आहे. पहा, गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भूत होण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणं आवश्यक राहतं. 45% गुण म्हणजे या ठिकाणी मित्रांनो कमीत कमी 90 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी घ्यावे लागतात, तरच तुम्हाला IBPS कंपनी जी मित्रांनो पहिल्यांदा यादी देते, एक सर्वसाधारण यादी देते, तरच त्यामध्ये तुमचं नाव दिसतं. अन्यथा तुमचं नावच दिसत नाही तुम्ही परीक्षा दिली तरी. ठीक आहे, कमीत कमी 45% गुण घ्यावे लागतात. आणि मग त्याच्यानंतर 45%पेक्षा जास्त जेवढे वरचे विद्यार्थी असतील त्यांचं सिलेक्शन कॅटेगरी वाईज सामाजिक समांतर आरक्षणानुसार जे आहे ते केलं जातं. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी जसं की फार्मसी ऑफिसरचा हा निकाल लागला आहे, याच्यामध्ये पाहू शकता 90 मार्क्स म्हणजे या ठिकाणी आउट ऑफ 200 पैकी कमीत कमी 45% गुण घेतलेले विद्यार्थी जे आहेत अशा पद्धतीने छाननी केली जाते. याच्यामध्ये सर्व माहिती दिली जाते, तुमचं नाव दिलं जातं, तुमचं इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये, GK मध्ये, त्यानंतर तांत्रिकमध्ये किती मार्क्स पडलेले हे सर्व इथे दिलं जातं. आउट ऑफ 200 पैकी किती पडले अशा पद्धतीने पहा. ज्यांना 90 मार्क्स आहेत इथं संपूर्ण बघा 90च्या वरती सर्व या ठिकाणी हे यादीमध्ये अशा पद्धतीने समावेश होतो. आता तुम्ही म्हणाल की आमची या ठिकाणी परीक्षा झाली, आता आम्हाला आन्सर की भेटेल का, किंवा आम्हाला आन्सर की भेटल्यानंतर त्यावरती आम्हाला ऑब्जेक्शन प्रश्नावरती घेता येईल का? तर IBPSमध्ये तसं काही होत नाही. ऑलरेडी त्यांनी जाहिरात दिली, त्यामध्येही सांगितले पहा, ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार असल्यामुळे परीक्षेची प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका याची परत मिळणार नाही. हे फक्त कोण करतं? TCS कंपनी करते. फक्त TCS तुम्हाला पहिली आन्सर की देते, पहिल्या आन्सर कीवरती तुम्हाला ऑब्जेक्शन असतील तर त्याच्याबद्दलचे ऑब्जेक्शन घेते, ऑब्जेक्शनवरती प्रक्रिया करते, त्यानंतर दुसरी फायनल आन्सर की प्रसिद्ध करते, त्याच्यानंतर 3 नंबरला ते नॉर्मलायझेशन करते, एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये परीक्षा झालेली असेल. मग त्याच्यानंतर 4 नंबरला तुमचं आफ्टर नॉर्मलायझेशन, आफ्टर ऑब्जेक्शनचे मार्क्सची सर्व विद्यार्थ्यांची, ज्याला 0 मार्क्स पडले त्याची ही मार्क्सची सर्वांची A to Z 1 लाख उमेदवारांनी परीक्षा दिली असेल तर 1 लाख जणांची यादी जी आहे ती प्रसिद्ध करते. परंतु IBPS तसं करत नाही. याच्यामध्ये ना उत्तर पत्रिका भेटते, ना ऑब्जेक्शन घेता येतं, ना तुमचे या ठिकाणी सर्वांचे मार्क्स तुम्हाला पाहायला भेटतात. फक्त 90-45% जे क्रायटेरिया दिला आहे तेवढेच मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी फक्त प्रसिद्ध केली जाते. ठीक आहे, हे जाहिरातीमध्ये लिहिलेलं आहे, मी तुम्हाला स्वतः सांगत नाही, हे जाहिरातीमध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेची उत्तरपत्रिका फेर तपासणी करण्यात येणार नाही, ऑब्जेक्शन वगैरे नाही. याबाबत उमेदवाराने या प्रकारे कोणत्याही प्रकारे जिल्हा परिषद अथवा कंपनीशी संपर्क साधू नये. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा, यासाठी मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही, म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू वगैरे काही होत नाही या पदांसाठी. ग्रामसेवक असेल, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका असेल, या पदांसाठी एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा आयोजित केली जाणार होती, ती केलेली आहे. सत्र 1 ते अंतिम सत्र यामधील मित्रांनो प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, त्याची काठिण्य पातळी तपासण्यात येऊन त्याचे सामान्यीकरण म्हणजेच नॉर्मलायझेशन गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल. तर सदर नॉर्मलायझेशन सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील याची नोंद घ्यावी असं म्हटलेलं आहे. म्हणजे मित्रांनो आरोग्यसेवक असेल, त्यानंतर ग्रामसेवक असेल, आरोग्यसेविकेची देखील 2 सत्रामध्ये परीक्षा झालेली आहे. तर एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा झालेली असेल, इथं लिहिलं आहे त्यांनी, तर नॉर्मलायझेशन तुमचं या ठिकाणी होणार आहे. IBPS नॉर्मलायझेशन देखील करेल एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा झालेली असेल तर. त्याच्यानंतर तात्पुरत्या निवड यादीमध्ये म्हणजे पहा 90 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची एक सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड किंवा सर्वसाधारण गुणवत्ता यादी जी प्राप्त होते त्याच्यामध्ये ज्यांना जास्तीत जास्त मार्क्स येतात अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी कागदपत्र पडताळणीसाठी पाचारण केलं जातं आणि कागदपत्र ज्यांचे व्यवस्थित आहेत त्यांची मग फायनल डिपार्टमेंट जे आहे प्रत्येक जिल्हा परिषद काय करेल, मग निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जी आहे तुमची या ठिकाणी वेबसाईटवरती प्रत्येक जिल्हा परिषदची प्रसिद्ध केली जाईल. तर ठीक आहे, अशा पद्धतीने पहिली यादी लावेल IBPS, त्याच्यानंतर दुसरी यादी मित्रांनो डिपार्टमेंट लावेल, म्हणजे त्याच्यामध्ये वेटिंग आणि मित्रांनो सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांची यादी, आणि त्याच्यानंतर फायनल मग तुम्हाला या ठिकाणी अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल पुढचं किंवा तुमच्या नियुक्ती आदेशासाठी तुम्हाला बोलवलं जाईल, ते याद्या लागत राहतील. तर अशा पद्धतीची ही प्रोसेस असणारे आरोग्यसेवक ग्रामसेवक पदभरती जी तुमची झालेली आहे सध्या, त्याचे निकाल कधी लागतील, कशा पद्धतीने या ठिकाणी तुमची निवड होईल, कशा पद्धतीने निकालची प्रक्रिया होईल आणि पुढील राहिलेल्या पेपरबद्दल तर तुम्हाला मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.